मुंबई महानगरपालिकेने सुट्टी जाहीर केलेली आहे. मिठी नदीची पातळी वाढत चाललेली आहे. त्याच्यावर मिठी नदीच्या जिथं पातळी वाढती तिथल्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना कसं सुरक्षित स्थळी नेता येईल तशा पद्धतीनं नियोजन चालू आहे. एकंदरीतच आत्ताच्या घडीला आपला पूर्णपणे मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, त्याच्यानंतर खाली तुम्ही रत्नागिरी, हा सगळा भाग रेड अलर्ट दाखवलेला आहे. आता 12 वाजता पुन्हा नवीन त्यांचा रिपोर्ट येईल. दर 3 तासांनी ते रिपोर्ट देत आहेत हवामान खात्याची परिस्थिती काय राहणार आहे. पण एकंदरीत संपूर्ण राज्यभर पाऊस आहे. साधारण आतापर्यंत 10 लाख एकर, मी एकरात सांगतोय, 10 लाख एकर क्षेत्र हे आपलं पाण्याखाली आलेलं आहे आणि पिकं पाण्यात आहे. मी अनेक कलेक्टरांशी बोललोय. त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये आम्ही पंचनामे सुरू करतोय. मुंबईमध्ये आपण आव्हान केलेलं आहे की अगदीच कुणाला गरजेचंच आहे बाहेर पडायचं, अशांनीच नागरिकांनी त्यांच्या अति महत्वाच्या कामाच्या करता बाहेर पडावं. जास्तीत जास्त सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून आपापल्या घरी थांबलेलं अधिक चांगलं राहील. दुसरी गोष्ट, आपण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत, कॉलेजेसला सुट्ट्या दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवणं. त्यातल्या तिथलं प्रशासन, आमचे तिथले एसपी असतील, कलेक्टर असतील, सीईओ असतील आणि काही भागात सीपी आणि आयुक्त असतील, म्हणजे महानगरपालिकेचा परिसर आहे तिथं, त्या सगळ्यांचं अतिशय सगळे लक्ष ठेवणं आणि सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या.